Question 7. If the origin is shifted to the point O dash 2, 3, the axis remaining parallel to the original axis, find the new coordinates of the points A. Point A having coordinate 1, 3, B. Point B having coordinates 2 and 5. तर इथे कोऑर्डिनेट सिस्टीमवर ए हा पॉइंट आहे आणि ओरिजिन इथे ओ आहे, 0 0 त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत आणि पॉइंट ए चे कोऑर्डिनेट्स आहेत 1 and 3, वेअर 1 इज हियर x coordinate and y is here, 3 is here y coordinate. आणि जेव्हा ओरिजिन हे शिफ्ट होते 2 आणि 3 ह्या पॉइंटवर, तेव्हा पॉइंट ए चे आपल्याला काय काढायचे, न्यू कोऑर्डिनेट्स काढायचे आहेत. जे ओरिजिनल आहेत ते चेंज होणार आहेत, कारण इथे ओरिजिन हे शिफ्ट झाले असल्यामुळे इथे पॉइंट ए चे सुद्धा कोऑर्डिनेट हे चेंज होणार आहे. तर ते जे न्यू कोऑर्डिनेट्स आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचे. आता समजा ही कोऑर्डिनेट सिस्टीम आहे, इथे एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस आहे. 1 2 3 4 5 6 7 ह्याप्रमाणे आपण इथे नंबर घेऊ. 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6. आता ह्या साईडला सगळे निगेटिव्ह नंबर्स असतात, एक्स ॲक्सिसवरचे निगेटिव्ह नंबर्स आहेत. तसंच इकडे निगेटिव्ह नंबर समान अंतरावर आपण खुणा केले आहेत, -1, -2, -3, -4, -5, -6, -7 याप्रमाणे. इथे ओरिजिन ओ आहे आणि त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत 0 and 0 आणि पॉइंट ए जो आहे त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत 1 and 3. म्हणजे एक्स कोऑर्डिनेट 1 आहे आणि वाय कोऑर्डिनेट 3 आहे, म्हणजे तो पॉइंट इथे आहे. इथे हा पॉइंट आहे ए हॅव्हिंग कोऑर्डिनेट्स 1 and 3, 1 and 3. आता इथे ओरिजिन फक्त शिफ्ट झालेले आहे, 2 आणि 3 वर ओरिजिन आहे. म्हणजे ह्या ओरिजिनचा हा जो न्यू ओरिजिन आहे त्याचे एक्स कोऑर्डिनेट्स आहे 2 आणि वाय कोऑर्डिनेट आहे 3. तर इथे आपण न्यू कोऑर्डिनेट सिस्टीम काढू, हॅव्हिंग ओरिजिन 2 and 3. 2 एक्स कोऑर्डिनेट 2 म्हणजे हा इथे 2 आणि इथे 3, म्हणजे हा ओरिजिन इथे आहे. न्यू ओरिजिन ओ डॅश हॅव्हिंग कोऑर्डिनेट्स 2 and 3. आता ह्याच्यावर जर आपण ह्याप्रमाणे 1 2 3 4 घेतलं तर इकडे 1 2 3 4 5 6 7 8 9 ह्याप्रमाणे इकडे एक्स ॲक्सिसवर असणार आहेत 1 2 3 4 5 6 7 8 न्यू ओरिजिनचे. तसं तिथे 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 आणि इकडे -1 -2 3 -3 -4 -5 ह्याप्रमाणे आपण इथे हा ग्राफ काढू शकतो. -1 -2 -3 -4 5. आता इथे पॉइंट हा ए हा इथे आहे, पण ह्या न्यू जो ओरिजिन आहे त्याच्या नुसार विथ रिस्पेक्ट टू न्यू ओरिजिन पॉइंट एचे आपल्याला न्यू कोऑर्डिनेट्स काढायचे आहेत. तर ही जर आपण कोऑर्डिनेट सिस्टीम बघितली, ह्याचा ओरिजिन ओ आहे, त्याचे कोऑर्डिनेट्स 2 आणि 3 आहे. तर हा ए पॉइंट हा कुठे येणार आहे, -1 हा त्याचा एक्स ॲक्सिस असणार आहे, एक्स कोऑर्डिनेट असणार आहे आणि वाय कोऑर्डिनेट काय असणार आहे तर 0 असणार आहे, कारण इथे हा एक्स ॲक्सिसवर आहे. त्यामुळे इथे वाय कोऑर्डिनेट हा 0 येईल आणि एक्स कोऑर्डिनेट मात्र -1 येईल. म्हणजे न्यू कोऑर्डिनेट्स काय येणार आहेत एचे, आता एचे न्यू कोऑर्डिनेट्स येणार आहेत -1 and 0. तर इथे आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे की न्यू कोऑर्डिनेट्स जर पॉईंटचे काढायचे असतील आणि त्याचे पूर्वीचे कोऑर्डिनेट्स जर एक्स आणि वाय असतील तर न्यू कोऑर्डिनेट्स काय असणार आहेत, एक्स इक्वल टू व्हॉट, एक्स डॅश प्लस एच, एक्स डॅश प्लस एच, वेअर एच इज हियर एक्स कोऑर्डिनेट ऑफ न्यू ओरिजिन आणि y इक्वल टू वाय डॅश प्लस के, वेअर के इज हियर वाय कोऑर्डिनेट ऑफ न्यू ओरिजिन. म्हणजे आपल्याला हा फॉर्म्युला इथे वापरायचा, एक्स इक्वल टू एक्स डॅश प्लस एच अँड वाय इक्वल टू वाय डॅश प्लस के. इथे एक्स डॅश एच आणि के आहे आपल्याला दिलेले गिवन.
ओरिजिन जो शिफ्ट झाला आहे त्याचे कॉर्डिनेट्स आहे 2 and 3 इक्वल टू h and k. Therefore h equal to 2 and k equal to 3. आणि हा जो पॉईंट आहे त्याचे कॉर्डिनेट्स आहेत x and y आणि ते आहेत 1 and 3. फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे हा x इक्वल टू x डॅश प्लस h. देअरफॉर x डॅश इक्वल टू x मायनस h. म्हणजे x किती आहे 1 आणि h किती आहे 2 मीन्स निगेटिव्ह 1. y डॅश इक्वल टू y मायनस k. y आहे 3 आणि k आहे 3 मायनस 3 इक्वल टू 0. Now x dash and y dash, these are new coordinates of point A and equal to negative 1 and 0. Therefore new coordinates of point A, that is negative 1 and 0. Answer. Therefore new coordinates of point A are 1 minus 2 and 3 minus 3, that is negative 1 and 0. तर इथे आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे x इक्वल टू x डॅश प्लस h, x इक्वल टू x डॅश प्लस h and y इक्वल टू y डॅश प्लस k, where x dash and y dash are new coordinates of point and h and k are nothing but new coordinates of origin when origin is shifted. आता आपल्याला b सॉल्व करायचे. Point B having coordinates 2 and 5, that is here x equal to 2 and y equal to 5 and origin is shifted to 2 and 3 means h equal to 2 and k equal to 3. Now use formula x equal to x dash plus h and y equal to y dash plus k. Therefore x dash equal to x minus h and y dash equal to y minus k. आता इथे आपण व्हॅल्यू पुट करू. x आणि y ची व्हॅल्यू माहिती आहे, h आणि k ची व्हॅल्यू माहिती आहे. देअरफॉर x डॅश इक्वल टू 2 minus 2 equal to 0. y dash means y minus k. Here y is 5 and k is 3 means 2. 5 minus 2 5 minus 3 2. Therefore new coordinates are 0 and 2. पॉइंट बी चे न्यू कोऑर्डिनेट्स काय आहेत 0 and 2. आन्सर. न्यू कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट बी आर 2 minus 2 and 5 minus 3, that is 0 and 2. आता ह्या ग्राफ वरून आपण चेक करू शकतो की बिंदू बी चे हे कोऑर्डिनेट्स न्यू कोऑर्डिनेट्स आहे 0 आणि 2 आहेत का ते आपण चेक करू. आता आपण आधी हा एक्स वाय कोऑर्डिनेट सिस्टीम घेऊ आणि ह्याच्यावर हा पॉईंट बी आपण लोकेट करू. 2 आणि 5, एक्स कोऑर्डिनेट 2 आणि वाय कोऑर्डिनेट इथे 5 आहे. आता हा आपल्याला ही कोऑर्डिनेट सिस्टीम घ्यायची 2 and 5. 2 and 5 मीन्स 2 and 2 x axis is 2 and y axis is 5 means point is here. Point B. तर इथे हा पॉइंट आहे बी. बी हॅव्हिंग कोऑर्डिनेट्स 2 and 5. एक्स कोऑर्डिनेट 2 इथे 2 आहे 2 and y कोऑर्डिनेट 5. आता ही कोऑर्डिनेट सिस्टीम बघा जेव्हा ओरिजिन हे शिफ्ट झालेलं आहे आणि त्यावेळेस आता आपण हा पॉईंट कुठे बघायचा आहे. तर ह्या पॉईंटचा एक्स ॲक्सिस बघा, हा इथे ओरिजिन इथे एक्स कोऑर्डिनेट इथे जर घेतला ह्या पॉईंट बीचा तर तो 0च येणार आहे कारण इथे 0 आहे आणि इथे 1 2 आहे. असं तर इथं हा कोऑर्डिनेट आहे 0 आणि वाय ॲक्सिसवर जर बघितलं तर इथे 2 आहे म्हणजे न्यू कोऑर्डिनेट काय असणार आहे 0 and 2. हे बी चे कोऑर्डिनेट्स आहे आणि तेच आपण इथे आन्सर काढले. ग्राफ करून पण तेच आन्सर आलेलं आहे आणि फॉर्म्युला वापरून सुद्धा तेच आन्सर येतं. तरी ते आपल्याला ग्राफ काढायची काही गरज नाही आहे. आपल्याला फक्त फॉर्म्युला हा वापरायचा एक्स इक्वल टू एक्स डॅश प्लस एच अँड वाय इक्वल टू वाय डॅश प्लस के, वेअर एक्स डॅश अँड वाय डॅश आर न्यू कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट अँड एक्स अँड वाय आर
म्हणजे जे ओरिजिनल कॉर्डिनेट्स आहेत ते, आणि हे न्यू कॉर्डिनेट्स. आणि एच आणि के आय काय आहे, तो ओरिजिनचे हे कॉर्डिनेट्स आहे. जेव्हा ओरिजिन ही शिफ्ट होतं तेव्हा हे त्याचे एक्स कॉर्डिनेट आणि हा वाय कॉर्डिनेट आहे. तर ग्राफ हा आपण फक्त समजून घेण्यासाठी, व्हेरीफाय करण्यासाठी काढला होता. तर ग्राफ काढायची गरज नाही, फक्त फॉर्म्युले वापरायचे.